नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरात छुप्या पद्धतीने गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी अशा पद्धतीने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शब्बीर नगर परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या गुंगीकारक औषधींची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कैसर अली शाह याच्याकडे कारवाई करत गुंगीकारक औषधे जप्त केली. या कारवाईत 150 रुपये किंमत असलेले तब्बल 1200 रुपयांचे गुंगीकारक औषधांच्या 8 बाटल्या आणि 185 रुपये किमतीच्या एक अशा 87,320 रुपये किमतीच्या 472 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 88,520 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नमस्कार, मी API जीवन बोरसे, प्रभारी अधिकारी, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेशित केले होते की पोस्टे हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांचा शोध घेऊन त्याचा समूळ नायनाट करायचा आहे. त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीर नगर 100 कोटी रोड येथे एक इसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे गुंगीकारक औषध आहे त्याच्याने गुंगी येते अशा तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासो यांनी लागलीच आम्हाला सोबत आले. त्यांच्यावर आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांचं आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा उर्फ अकबर जडेजा हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. याच्यावर अगोदरही 3 गुन्हे दाखल आहेत NDPSचे. हा इसम आम्हाला तिथे एकूण 480 अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला. एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला 88,520 रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असता आम्हाला 5 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI श्री शरद लेंडे हे करीत आहेत आणि पुढच्या तपासात आम्ही धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.